नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक कुशाग्र बुद्धिमत्ता असलेलं, सालस आणि अत्यंत बुद्धिमान आणि बुद्ध्यांक असलेला, अनेक पदं भूषवलेला, तरी सुद्धा जमिनीला पाय असलेले असे एक व्यक्तिमत्व, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. 26 डिसेंबरला यांचं निधन झालं. एक युगांत, आणि ह्या युगांताचा एक अंत झालेला आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी झालेली आहे, कारण त्यांनी जी कामं केलेली आहेत ती अचंबित करणारी आहेत. नुसतं एक अर्थशास्त्र त्यांचा जो विषय आहे, त्या क्षेत्रात त्यांनी जे काही दैत्य दीप्यमान जे काही काम केलेलं आहे, आणि त्यांचा कामाचा आवाक पाहताना त्यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाचा आपल्याला सुद्धा हव्यास व्हावा की एक व्यक्ती इतकं काही काम करू शकते का. एक आधारभूत दीपस्तंभ असं म्हणता येईल. कधी तुम्ही ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळे वर्तमानपत्र वाचता किंवा आपण जे काही चित्रफित बघतो, त्यामध्ये तुम्हाला कधी या व्यक्तिमत्वाने कोणत्याही प्रकारे त्यांच्या केलेल्या कामाचं स्वतःहून मी हे काम केलंय म्हणून आपण ज्याला इंग्लिशमध्ये क्रेडिट म्हणतो, हे स्वतःकडे कधी घेतलेलं नाही. एक अत्यंत सालस आणि एक अजातशत्रू म्हणता येईल असं एक व्यक्तिमत्व भारताने हरपलेलं आहे. ज्या वेळेला एक आर्थिक संकट आलं होतं, त्या आर्थिक संकटातनं भारताला कसलाही धक्का न पोचवताना जे काही काम केलेलं आहे, त्या कामाला खरंच एक भारतीय म्हणून सलाम आहे आपला. आणि अशा या दैत्य दीप्यमान अनेक पैलू, अनेक व्यक्तिमत्वाला पैलू असणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं आपण इथे एक आढावा घेणार आहोत. पण घेणारे कोण नाही आहोत, कारण काम आणि त्यांचं व्याप्ती फार मोठी आहे. एक व्यक्ती पण अनेक पदं. नुसती पदं म्हणजे नुसती नावाजाला पदं नाही आहेत, तर त्या पदांवर केलेली कामही महत्वाची आहेत. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी यांचा एक आढावा घेणार आहोत. त्यांचा एक जीवनपट आहे छोटासा तुमच्यासाठी आणलाय. त्यांचं शिक्षण, पुढे त्यांनी कामं कशी सुरुवात केली, कुठल्या कुठल्या पदावर त्यांनी कोणत्या वर्षी आले, त्यांना मिळालेले पुरस्कार, हे सर्व आपण इथे पाहणार आहोत. फार महत्वाचं आहे, कारण हे नुसतं अभ्यासासाठी नाही आहे, तर यांच्याकडनं शिकण्यासारखं म्हणून आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी. युगांत, डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग जन्म 26 सप्टेंबर 1932, गा, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारतामध्ये त्यांचा जन्म झाला. निधन 26 डिसेंबर 2024, वय 92 वर्ष. परीक्षेच्या दृष्टीने पाहता आपल्याला हे सर्वच महत्वाचं आहे. कोणत्या गावी झाला, कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या काळात झाला. शासनकर्त्याच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये. तारीख 26 सप्टेंबर महत्वाचे, वर्ष 1932. 26 डिसेंबर 1924 हेही निधनाचं वय महत्वाचं आहे. आणि वय. राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा शेवटपर्यंत राजकीय पक्षात होते ते. शिक्षण, मॅट्रिक पर्यंत शिक्षण 1948 पंजाबमध्ये त्यांनी पूर्ण केलं. पुढील शिक्षण इंग्लंड केम्ब्रिज विद्यापीठात, आणि तेथेच 1957 मध्ये अर्थशास्त्रात ऑनर्स ही पदवी प्रथम श्रेणीत त्यांनी घेतली. 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी फिल ही पदव्युत्तर पदवी अर्थशास्त्रात. 1964 मध्ये इंडियाज एक्सपोर्ट ट्रेडर्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. 1964. आता इथे धावता आपण क्रम बघणार आहोत. 1957 ते 1965 या काळामध्ये चंदीगडमधील पंजाब विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिलेलं आहे. पुढे 1969 ते 1971 दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1971 मध्ये वाणिज्य मंत्रालयातील अर्थ सल्लागार म्हणून भारतीय प्रशासनातील सेवेत ते रुजू झाले. महत्वाचं आहे, विचारलं जाईल की भारतीय प्रशासनातील सेवेत किंवा अर्थ सल्लागार म्हणून ते कधी रुजू झाले. 1971. 1972 अर्थ मंत्रालयाचे मुख्य अर्थ सल्लागार. महत्वाचं आहे, कोणत्या वर्षी? तर 1972 मध्ये. 1976 दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून. तर 1982 आणि 85 या कालखंडामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI या बँकेचे 15वे गव्हर्नर म्हणून काम पाहिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्ट्या पाहता हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण एकमेव व्यक्ती जी RBI ची गव्हर्नर पंतप्रधान या क्रमवारीमध्ये आपण जेव्हा पाहतो, या पंतप्रधानामध्ये कोणतीही पंतप्रधान व्यक्ती ही RBI ची गव्हर्नर नव्हती, फक्त मनमोहन सिंग सोडून. तर हे लक्षात ठेवा, बँकेचे कितवे? रिझर्व्ह बँकेचे 15वे आणि वर्ष 1982 ते 85. 1985 ते 1987 नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष. अत्यंत महत्वाचं, नियोजन आयोग जे होतं त्याचे उपाध्यक्ष प्लॅनिंग कमिशन, त्यावेळेला त्याचं नाव काय होतं? प्लॅनिंग कमिशन. 1987 ते 1990 जिनिव्हातील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 1990-91 पंतप्रधानाचे अर्थ सल्लागार. इथे लक्षात ठेवायचं, अर्थमंत्री नाही आहेत, तर अर्थ सल्लागार आहेत. आणि यावेळेला पंतप्रधान कोण होते? PV नरसिंह राव. पुढे 1991 मध्ये त्याच वर्षी आसाममधून पहिल्यांदा राज्यसभेवर ते निवडून आले. हेही महत्वाचं आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोग याचे अध्यक्ष कितवे? 11वे. विद्यापीठ अनुदान आयोग यालाच आपण काय म्हणतो? UGC युनियन ग्रँट कमिशन याचे 11वे अध्यक्ष म्हणून 1991 मध्ये होते. फार महत्वाचं आहे, हे विचारलं जाईल. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विनंतीवरून अर्थमंत्री झाले 1991 ते 96. हे लक्षात ठेवा, अर्थमंत्री म्हणून कालखंड 1991 ते 96 आहे, तर प्रथम पंतप्रधानाचे अर्थ सल्लागार म्हणून 1990-91. दोघांमध्ये फरक आहे. 1995 मध्ये दुसऱ्या वेळी राज्यसभा यावर सदस्य म्हणून त्यांची काय झाली? निवडून आले ते. पुढे 1998-2004 राज्यसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून. 1999 दक्षिण दिल्ली लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली, पण त्यात ते हरले. 2001 तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता म्हणून. इथून मात्र फार महत्वाचं आहे, 2004 पंतप्रधान म्हणून निवडून आले ते, आणि ही त्यांची पहिली कारकीर्द 2004 ते 2009. आता या कारकिर्दीमध्ये काय झालं? तर 2005 मध्ये कोणतं धोरण? तर राष्ट्रीय रोजगार हमी कायदा देशभरात लागू केला गेला. फार महत्वाचं आहे, कशाही पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. कधी लागू झाला? कोणाच्या कालखंडात झाला? 2005 राष्ट्रीय रोजगार हमी कायदा देशभरात लागू केला गेला. 2005 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संकल्पना असलेली चतुष्कोण महामार्ग योजना चालू ठेवली 2005. नुकतंच आपण अटल बिहारी वाजपेयी यांची 100वी जयंती पाहिली 25 डिसेंबरला. 2005 विक्री कर रद्द करून त्या जागी मूल्यवर्धित कर, ज्याला वॅट म्हणत होते, तो लागू केला गेला. हेही लक्षात ठेवा, 2005 ला वॅट लागू केला गेला मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये. माझ्या माहितीत तरी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. माहितीचा अधिकार कायदा लागू केला गेला कोणाच्या कालखंडामध्ये? मनमोहन सिंग. 2005 राईट टू इन्फॉर्मेशन. 2005 23 जून 2005 राष्ट्रपतींनी विशेष आर्थिक क्षेत्र सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन या अधिनियमाला मंजुरी दिली 23 जून 2005 ला. महत्वाचंच आहे. 2005 मध्ये 18 जुलै 2005 ला भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये आण्विक करार झाला, तो यांच्याच कालखंडामध्ये. 2006 ला 10 फेब्रुवारी 2006 विशेष आर्थिक क्षेत्र सेज जे आहे याचा अधिनियमाला 2006 लागू झाला.
त्यानंतर 2006 लाच काय झालं, तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्टडीज म्हणजे एम्स, IIT, IIM आणि अन्य केंद्रीय शिक्षण संस्थातून ओबीसी साठी 27% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये 2006 ला. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे सर्व. 2008 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना NIA. हा NIA चे सध्याचे कोण आहेत, सदानंद दाते, बरोबर की नाही. तर याची स्थापना झाली 2008 पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालखंडामध्ये. राईट टू एज्युकेशन हाही सुद्धा महत्वाचा आहे. 2 जुलै 2009 ला हा लागू करण्यात आला. आणि राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट हा कोणाच्या काळात आला, मनमोहन सिंग, 4 ऑगस्ट 2009 ला. पुढे 2009 ते 2014 हा पंतप्रधान कालखंडातला, म्हणजे ही दुसरी वेळ, कारण पहिली वेळ आपण पाहिली 2004 ते 9, आता 2009 ते 2014. 2010 ला शिक्षण हा मूलभूत अधिकार आणि जवळपास 141 ते 42 देशांच्या यादीमध्ये आपण शिक्षण हा मूलभूत अधिकार घेऊन आपण या यादीत सहभागी झालो. 2013 द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड सेटलमेंट हा जो ऍक्ट आला होता 2013, तो यांच्याच कालखंडामध्ये. ओके, जिथे जिथे मी मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता त्या गोष्टींवर जास्त आहे. हाही आहे, पण इतका विचारण्याची शक्यता कमी आहे. पण ही कंपल्सरी एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे, बरोबर आहे. हे जे आहेत हे फार महत्वाचे आहे, त्याकडे लक्ष ठेवा. डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळालेले पुरस्कार कोणते, तर 1956 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार, 1987 ला भारत सरकार यांनी पद्मविभूषणाने विभूषित केलं त्यांना, 1993 आणि 94 मध्ये अर्थमंत्र्यांना प्रदान करण्यात येणारं एशिया मनी अवॉर्ड हा त्यांना मिळाला. जिथे मार्किंग केलं हा महत्वाचा वाटतो, कारण हा प्रश्न विचारला जाईल की नुकतेच निधन झालेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पद्मविभूषण हा पुरस्कार कधी देण्यात आला किंवा सन्मानित कधी करण्यात आलं, 1987. पुढे 1993 ला युरो मनी पुरस्कार मिळाला आणि 1995 ला इंडियन सायन्स काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जाता आता एक गोष्ट आणखीन सांगून जातो, यांचं पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्हाला विचारतील. या पुस्तकाचं नाव काय आहे, चेंजिंग इंडिया. लक्षात ठेवा, चेंजिंग इंडिया हे यांच्या पुस्तकाचं नाव आहे. हे 100% तुम्हाला विचारलं जाईल, तर हे लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचं कोणतं पुस्तक तुम्हाला विचारतील त्यांनी लिहिलेलं. तर अशा या महान व्यक्तीचं एक आढावा आपण पाहिला. यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, 1932-2024. एक धावता आढावा तुम्हाला सांगितलेला आहे. मनमोहन सिंग यांचं कार्य हे फार मोठं आहे. ते एका 5-10 मिनिटांमध्ये किंवा त्याला एक 5-10 मिनिटांमध्ये सांगणं तरी सुद्धा हे अवघड काम आहे. ते अवघड काम केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने जे येणार आहे तिथे मी मार्किंग करून दिले तुम्हाला. प्रश्न येणार आणि प्रश्नाची तयारी ही तुमच्याकडनं पाहिजे. नुसतं वाचायचं नाही, तर मनमोहन सिंग यांच्याकडनं आपल्याला काय घेता येईल हेही तितकंच महत्वाचं आहे. नुसतं माझ्या विद्यार्थ्यांनी वाचायचं आणि परीक्षेला जायचं म्हणून मी हा व्हिडिओ नाही बनवला. तर हे आढावा घेताना काय काय कामं केलेली आहेत, म्हणजे एक व्यक्ती जर का एवढी कामं करत असेल तर आपण त्यांच्या 1% जरी काम केलं तर मला वाटतं आपण आयुष्यामध्ये खूप मोठं काहीतरी साध्य करू. नेमकं मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. पुन्हा भेटूया. जय हिंद.